मुलुंड मेट्रो स्टेशनचा स्लॅब कोसळला आणि स्लॅब कोसळून आतापर्यंत 4 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। बांधकामावेळी मेट्रो स्टेशनचा स्लॅब कोसळलेला होता आणि या स्लॅब कोसळण्याने इथे वाहतूक करत असणाऱ्या 2 गाड्यांवरती तो स्लॅब इतका जोरदार आपटला की त्यात 4 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं। देवेंद्र, काय सध्याची अधिक माहिती येते? कशा पद्धतीने कशामुळे ही नेमकी दुर्घटना घडलेली आहे? प्रज्ञा, मुलुंड इथे ही घटना घडली आहे। साधारण 12:15च्या वाजता ही घटना घडलेली आहे। मेट्रोचा स्लॅब जो आहे तो जिथे काम चालू होतं त्या ठिकाणाहून खालून रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांवरती कोसळलेला आहे आणि यामध्ये काही लोक जे आहेत ते गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळते। 12:15च्या सुमारास ही सगळी घटना घडलेली आहे। त्यानंतर सगळ्या संबंधित यंत्रणा ज्या आहेत त्या घटनास्थळावरती दाखल झालेल्या आहेत। जखमींना जवळच्या इस्पितळामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। मुलुंडमधील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या परिसरामध्ये घडलेली ही सगळी घटना आहे। नक्कीच। मात्र देवेंद्र, इतकी जबरदस्त ही दुर्घटना आहे की यामध्ये 2 गाड्यांचा चेंदामेंदा झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। रिक्षा पूर्णपणे पुढच्या बाजूने अक्षरशः चेंदामेंदा झालेली पाहायला मिळते आणि त्यात अडकलेला रिक्षा चालक सुद्धा दिसतोय। आतापर्यंत जखमींसंदर्भात काय माहिती मिळालेली आहे आणि ही दुर्घटना नेमकी का घडली याबद्दल काही माहिती समोर आली आहे का? स्लॅब जो आहे मेट्रोचा तो त्या ठिकाणी टाकण्यात होता आणि तो स्लॅब जो आहे तो कोसळलेला आहे अशा पद्धतीची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते। आणि हा स्लॅब गाड्यांवरती कोसळल्यामुळे जे प्रवासी होते ते यामध्ये गंभीररित्या जखमी झालेले आहेत। आपण जो व्हिडिओ समोर आलाय त्या माध्यमातूनच पाहू शकतो की कशा पद्धतीची गंभीर स्वरूपाची ही सगळी घटना आहे। यामध्ये जे प्रवासी आहेत ते जखमी झालेले आहेत, रिक्षा चालक जखमी झाल्याची माहिती आहे आणि त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची देखील आपल्याला माहिती मिळते। त्याचसोबत ही सगळी घटना घडल्यानंतर जो हा परिसर आहे या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे 12:15च्या सुमारास ही सगळी घटना घडलेली आहे। मेट्रोचा स्लॅब कोसळून काही प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। नक्कीच देवेंद्र, सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीने स्लॅब टाकण्याची जी वेळ आहे ती दुपारची नसते, मात्र तरीही अशा पद्धतीने हे काम हाती घेण्यात आलेलं होतं का? काही महत्त्वाचं मेट्रोकडनं काही निवेदन देण्यात आलेलं आहे का? या संदर्भात दुर्घटनेसंदर्भात माहिती देण्यात आली आहे का? नुकतीच ही घटना घडलेली आहे, त्यामुळे नेमका काय प्रकार होता, कशा पद्धतीचं काम सुरू होतं, मेट्रो प्रशासनाचं यावरती काय म्हणणं आहे हे आपल्याला काही वेळामध्ये माहिती या संदर्भातील उपलब्ध होऊ शकेल। मात्र जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार स्लॅब टाकण्यात येत होता आणि तो कोसळल्यामुळे खालून ज्या गाड्या जाणार होत्या त्यावरती हा स्लॅब कोसळला आणि त्यामध्ये असणारे जे प्रवासी आहेत ते जखमी झालेले। त्यामुळे आता मेट्रो प्रशासन असेल किंवा संबंधित प्रशासन असेल ते यावरती काय त्यांची भूमिका स्पष्ट करते, कशा पद्धतीचं काम सुरू होतं आणि नेमका अपघात का झाला या सगळ्याची माहिती जी आहे ती समोर येऊ शकते। नक्कीच देवेंद्र, सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीनं कामं जेव्हा सुरू असतात तेव्हा प्रिकॉशनरी मेजरमेंट म्हणजे सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून तो संपूर्ण परिसर जो आहे तो थांबवला जातो, तिथे वाहतूक बंद केली जाते। मग तरीही तिथे वाहतूक कशी काय सुरू होती याबद्दल काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? नक्कीच याबाबतचं स्पष्टीकरण जे आहे ते मेट्रो प्रशासनाला द्यावं लागेल। कशा पद्धतीचं हे काम सुरू होतं आणि ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी अशा पद्धतीचं काम सुरू होतं का, ज्यामध्ये आपल्याला दिसून येतं की स्लॅब कोसळला, वाहनं जी आहेत ती त्यामध्ये वाहनांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचसोबत प्रवासी देखील गंभीर स्वरूपात जे आहेत ते जखमी झालेले आहेत। त्यामुळे ही वेळ कामासाठी का निवडण्यात आली होती, नेमकं काय घडलेलं आहे आणि कशामुळे हा सगळा अपघात झालेला आहे याचं स्पष्टीकरण जे आहे ते मेट्रो प्रशासनाच्या वतीने मिळेलच। मात्र तुर्तास ही घटना जी आहे ती जसं मी सांगितलं की 12:15च्या सुमारास घडली होती आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला। बघ्यांची गर्दी देखील या सगळ्या परिसरामध्ये जमा झालेली होती आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती देखील या सगळ्या परिसरामध्ये झालेली आहे। आता सध्या जी आपल्याला दृश्य पाहायला मिळतात त्यातून स्पष्टपणे दिसते की जे काम आहे ते काम या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या ठिकाणचा स्लॅब कोसळलेला आहे। मेट्रोकडनं खरं आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहिती येणं अपेक्षित होतं की नेमकी ही दुर्घटना कशामुळे घडली। अजूनही कोणतेही उत्तर हे प्रशासनाच्या वतीनं दिलं गेलेलं नाहीये का, किंवा पालिकेकडनं तरी किमान या संदर्भातली माहिती, पोलिसांकडनं या संदर्भातली काही माहिती देण्यात आली आहे का? तांत्रिक कारणामुळे देवेंद्र यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये। मात्र बांधकामावेळी मेट्रो स्टेशनचा हा स्लॅब कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अजूनही मेट्रो प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये। मात्र इथे अडकलेले जे लोक होते
ते आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तर रिक्षामध्ये अडकलेला मनुष्य रिक्षा चालक हा स्वतःच कशा पद्धतीने अडकलेला होता, कारण स्लॅबच पूर्णपणे अंगावर कोसळलेला होता. मात्र त्याचे पाय त्या स्लॅब खाली गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी प्राथमिक माहिती जी समोर येत होती त्यामध्ये सुरुवातीला 2 जण जखमी झाल्याची आणि त्यानंतर 4 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत होती. आता या संदर्भात ते सगळे अपडेट्स जे आहेत ते अर्थातच मेट्रो प्रशासनाकडनं दिले जातील. मात्र इतकी मोठी दुर्घटना इथे घडते आणि काम सुरू असताना सुद्धा इथून वाहन जात होती, खालनं वाहतूक का सुरू ठेवली हा मात्र मोठा प्रश्न आहे. अधिक माहिती घेऊयात देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं. देवेंद्र, किमान मेट्रो प्रशासनाकडनं नाही पण इतर प्रशासनाकडनं किंवा पोलिसांकडनं काही माहिती देण्यात आली आहे का? नुकतंच मेट्रो प्रशासनाकडून एक माहिती समोर देण्यात आलेली, ती माहिती आपल्या हाती आलेली आहे. यामध्ये 12:15च्या सुमारास कन्स्ट्रक्शन साईट जे आहे मुलुंडच्या इथलं, तिथे अशा पद्धतीची घटना घडल्याचं मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये 2 पॅसेंजर जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीची प्राथमिक आणि बेसिक माहिती जी आहे ती मेट्रो किंवा MMRDA प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. आत्ता नुकती जी माहिती त्यांनी दिलेली आहे त्यानुसार BMC आणि डिझास्टर मॅनेजमेंट असेल, मेट्रो प्रोजेक्टची संबंधित सगळी टीम असेल ती घटनास्थळावरती आहे, असं एक माहिती जी आहे ती नुकतीच MMRDAच्या वतीने देण्यात आलेली आहे. ही साधारण बेसिक माहिती जी आहे ती आता MMRDAच्या वतीने देण्यात आलेली. मात्र नेमकं काम कुठल्या स्वरूपाचं सुरू होतं, ही घटना कशामुळे घडलेली आहे आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे, या सगळ्या संदर्भातलं कुठली माहिती जी आहे ती यामधून अद्याप तरी देण्यात आलेली नाहीये. प्राथमिक माहिती जी आहे ती MMRDA प्रशासनाकडून या सगळ्या संदर्भात देण्यात आलेली आहे. नक्कीच देवेंद्र, हा कुठून कुठे जाणारा मेट्रोचा मार्ग आहे आणि मेट्रोची वाहतूक त्या ठिकाणी सुरू झालेली आहे का? नाही, निर्माणाधीन आणि काम सुरू असलेलं निर्माणाधीन हा सगळा मेट्रोचा मार्ग आहे. मुलुंड ठाणे ह्या पट्ट्यातला हा सगळा मार्ग आहे आणि त्याचं काम जे आहे ते सुरू आहे. त्या कामाच्या दरम्यानची ही सगळी घटना घडलेली आहे आणि त्यावरतीच आता पुढील माहिती जी आहे ती आपल्याला उपलब्ध होईल. मात्र तुर्तास जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार 12:15च्या सुमारास ही सगळी घटना घडलेली आहे आणि मुलुंडच्या जॉन्सन अँड जॉन्सनचा जो परिसर आहे त्या ठिकाणी ही सगळी घटना घडली आहे. नक्कीच अतिशय वर्दळीचा हा परिसर असतो खरं तर देवेंद्र. वारंवार या भागातनं वाहनं ही जात असतात आणि अशा वेळेला घडलेली ही दुर्घटना ही अतिशय मोठी आहे. स्थानिकांनी या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न काही जणांना केलेला होता, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र तात्काळ या ठिकाणी मदतीसाठी कोणी धावलं का, तर स्थानिक जे आहेत तेच धावलेले पाहायला मिळालेत. इतकी मोठी दुर्घटना कशी काय घडू शकते, मेट्रोकडनं इतका ढिसाळ पद्धतीनं कारभार कसा काय होऊ शकतो, हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे. कारण इतका मोठा गर्डर खाली कोसळणं, तो वाहनांवरती कोसळणं ही प्रचंड दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही आणि त्यामुळेच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कोणीतरी समोर येते का उत्तर देण्यासाठी? प्रशासनाच्या वतीनं कोणी समोर आलेलं आहे का? देवेंद्र, आपला कोणाशी संपर्क होतोय का आणि आपला कोणाशी बोलणं झालेलं आहे का याबद्दल आपल्याला माहिती घ्यायचीच आहे. मात्र सध्या आपण ही दृश्य बघतोय, या दृश्यांमधून आपल्याला हा जेव्हा स्लॅब कोसळला तेव्हा नेमकं तिथे काय घडलं हे दाखवणारी ही दृश्य आहेत आणि त्यात रिक्षावरती आणि एका कारवरती केवढा हा भला मोठा स्लॅबचा भाग कोसळलेला आहे. खरं तर तो तुकडा कोसळलेला आहे, पण यामध्ये पूर्णपणे रिक्षाचा चक्काचूर झालेला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या गाडीचंही मोठं नुकसान झालंय. सध्या प्राथमिक माहितीनुसार 2 ते 4 जण जखमी झालेले आहेत. मात्र ही घडलेली घटना ही अतिशय गंभीर आहे, कारण खाली वाहतूक सुरू असताना वरती काम सुरू होतं का, हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल. निर्माणाधीन अशा स्वरूपाचा हा मेट्रोचा पूल आहे आणि या पुलावरनं अशा पद्धतीनं गर्डर कोसळणं ही गंभीर आणि निंदनीय बाब म्हणावी लागेल. एरवी आपण बघतो की मेट्रोची कामं सुरू असतात ही रात्रीच्या काळात जास्त वेग धरतात, कारण रात्रीच्या वेळात वाहतूक ही कमी झालेली असते आणि ज्या भागात काम सुरू असतं त्या भागामध्ये पूर्णपणे वाहतूक होणार नाही याची काळजी घेतली जाते, दक्षता घेतली जाते, त्या भागामध्ये बॅरिकेडिंग केलेलं असतं. मात्र या वेळेला आपण बघतोय अगदी दिवसा ढवळ्या दुपारी 12-12:15च्या सुमारास घडलेली ही दुर्घटना आहे, ज्या थेट वरून हा स्लॅब कोसळलेला आहे एका रिक्षावरती आणि एका कारवरती. यात रिक्षा चालक हा अक्षरशः अडकून बसलेला आपण पाहतोय आणि त्या रिक्षा चालकाला काढण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला स्थानिक या ठिकाणी धावून आलेले होते, स्थानिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, आपली वाहनं तिथून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झालं नाही आणि त्यानंतर जे जखमी आहेत त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र इतकी मोठी दुर्घटना मुंबईसारख्या ठिकाणी घडतेच कशी, हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे. कारण वेळोवेळी कुठलीही बांधकामं असतील तर त्या बांधकामासाठी प्रिकॉशनरी मेजरमेंट्स घेतल्या जातात, सर्व उपाययोजना सुरक्षेच्या दृष्टीनं घेतल्या जातात. कारण एखादा छोटासा दगड जरी वरून खाली पडला तरी त्याचा मार हा प्रचंड बसतो आणि त्यात हे इतकाले काही फुटांचे, जवळपास 100 फुटांचा एक गर्डर असा, इतक्या मोठ्या प्रमाणात हे गर्डर बसवलेले असतात. गर्डरचा हा एवढा भाग खाली कोसळलाच कसा, हा मात्र सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा सवाल आहे. मेट्रोच्या बांधकामामध्ये म्हणजे मेट्रोचं बांधकाम सुरू असताना घडलेली ही दुर्घटना असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. अजूनही मेट्रो सेवा या भागातली सुरू व्हायची आहे, मात्र त्याआधीच ही दुर्घटना अतिशय निंदनीय आहे. कारण या घटनेमध्ये काही जणांना अर्थातच ते जखमी झालेले आहेत आणि या जखमींवरती सध्या तातडीनं उपचार केले जात आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या भागामध्ये कुठलंही बॅरिकेटिंग केलेलं नव्हतं, हेही आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र जास्त वर्दळ या भागामध्ये असणारा असूनही भाग केवळ 2 गाड्यांवरती हा गर्डर कोसळला आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असंच म्हणावं लागेल. जर या ठिकाणावरून वाहतूक अगदी सिग्नल सुटलेला असता आणि मोठ्या प्रमाणात जर गाड्या असत्या तर किमान 4 ते 5 गाड्या या गर्डर खाली आल्या असत्या आणि प्रचंड हानी झाली असती. त्यामुळे आता सध्या आपण बघतोय 2 गाड्या, एक रिक्षा आणि एक कार जी आहे त्याच्यावरती हा गर्डर कोसळलेला आहे. गर्डरचा अगदी छोटा भाग कोसळला आहे, मात्र त्यात 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. स्थानिक या ठिकाणी तातडीनं मदतीसाठी धावलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस सुद्धा दाखल झाले आणि या भागातल्या जे अडकलेले लोक आहेत त्यांना मदतीसाठी ते धावलेले पाहायला मिळतात. त्यानंतर या रिक्षा चालकाला सुद्धा बाहेर काढलं आणि त्याला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. अजून काही जण जखमी झाल्याची माहिती प्राथमिक स्वरूपामध्ये समोर आलेली आहे. मात्र अशी दुर्घटना मुंबईसारख्या ठिकाणी कशी काय घडू शकते असा सवाल मात्र उपस्थित होतोय. आणि शिवाय मेट्रोचं काम हे पहिल्यांदा मुंबईमध्ये होत नाहीये. आतापर्यंत मेट्रोची अनेक कामं झालेली आहेत. कोरोनाच्या आधीपासून मेट्रोची कामं सुरू आहेत, तेव्हा अशा स्वरूपाची दुर्घटना ही घडलेली नव्हती. मात्र आता ही घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. कोणतंही काम होत असताना त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करणं हे अपेक्षित असतं. ज्या भागामध्ये काम सुरू आहे त्या भागातून वाहतूक होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. अतिशय मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि यानंतर आता अनेक सवाल मात्र उपस्थित होत आहेत.